सर्वांना सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजच्या तातडीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यामागचं एवढं एक महत्त्वाचं कारण असं आहे की परळी शहरामध्ये मागील 15 ते 20 वर्षापासून जो मराठा समाजाचा जो मराठा भवनाचा जो अस्मितेचा विषय होता, सकल मराठा समाजाच्या अस्मितेचा, तो मराठा भवनचा जो विषय होता तो आजचा नाही तर मागील 15 ते 20 वर्षापासूनचा हा एक प्रलंबित लढा आहे. मराठा समाजानं गेल्या मागील 25 ते 30 वर्षापासून रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने एक उपोषण, आंदोलन आणि मोर्चे सुद्धा काढलेले आहेत. परंतु हे वेळोवेळी या ठिकाणी स्थानिक राजकीय नेत्यांनी किंवा संबंधित प्रशासनाने मराठा समाजामध्ये फूट पडून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक आंदोलन मोडकळीस काढले. परंतु एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही काल 11 मे पासून परळीच्या नगर परिषद कार्यालयासमोर आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलं. सकल मराठा समाज बांधवांनी की काय म्हणून निवेदन दिलं आम्ही, किंवा आम्हाला हक्काचं नगर परिषदेने आम्हाला परळी शहरामध्ये हक्काचं मराठा समाज भवन देण्यात यावं. ठीक आहे, मग 11 तारखेला निवेदन दिल्यानंतर 2-3 दिवस नगर परिषदेनं काहीच केलं नाही. पण ज्यावेळेस आमच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा रेटा एवढा वाढला की नगर परिषदेला त्या ठिकाणी एक या मागणीची दखल घ्यावी लागली. आणि दखल घेतल्यानंतर एवढा रेटा वाढला की शेवटी नगरपालिका आम्हाला शरण आली. आणि शरण आल्यानंतर यांनी काय केलं, किंवा समजा आम्हाला एक 13 तारखेला यांनी एक निवेदन दिलं नगरपालिकेच्या वतीनं आमच्या आंदोलनाच्या अनुषंगानं. त्यांनी एक आम्हाला 14/5/2026 ला नगर परिषदेनं आमच्या आंदोलनाच्या अनुषंगानं एक पत्र दिलं. ते काय पत्र दिलंय, किंवा समजा तुम्ही जो काही सकल मराठा समाज परळी नगर परिषदेसमोर मराठा भवनच्या अनुषंगानं जे काही आंदोलन करीत आहे त्या आंदोलनाची नगर परिषदेने दखल घेतलेली आहे. आणि दखल घेतल्यामुळं आम्ही त्याचा सारासार विचार करून ह्या आंदोलनाला म्हणजे ह्या मराठा भवनसाठी आम्ही परळी शहरातील त्याच्यामध्ये नगर परिषदेने पत्र दिले की प्रति श्री सेवकराम जाधव व इतर सकल मराठा समाज परळी योजनात विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक बेमुदत ठिय्या आंदोलनाबाबत. म्हणजे आमच्या दोन मागण्या आहेत, सकल म्हणजे मराठा भवन आणि परळी शहरातील जे जिजामाता उद्यान आहे त्या जिजामाता उद्यानमध्ये प्रलंबित असलेला जिजाऊंचा व बालशोभांचा त्या ठिकाणी स्मारक व्हावं. हे दोन विषयावरती आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगानं नगर परिषद कार्यालयाने 14/5/2026 ला जावं क्रमांक 862/2026-27 हे पत्र दिलं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की श्री सेवकराम जाधव व इतर सकल मराठा समाज परळी योजनात विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक बाबत बेमुदत ठिय्या आंदोलन संदर्भ आपले दिनांक 11/5/2000 पासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन. महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की परळी वैजनाथ नगर परिषद कार्यालयासमोर विषयांकित प्रकरणी परळी शहरातील सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. सदरील विषयांच्या अनुषंगाने परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने मागण्याचा सन्मानपूर्वक विचार करून खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाकरिता बहुउद्देशीय कार्यक्रम राबवण्यासाठी मराठा भवन करिता, सगळ्यात महत्वाचं मराठा भवन करिता वेताळ मंदिर समोरील जागा, ज्यांची चतुर्सीमा पूर्वेस परळी नंदागौड रस्ता, पश्चिमेस वेताळ मंदिर जागा, दक्षिणेस भोई समाजाची जागा व उत्तरेस रस्ता मेरू पर्वतावरील प्रदक्षिणा मार्ग, ज्या चतुर्सीमेच्या आतील 28 गुंठे जागा काय वापरासाठी कब्जासह देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच नगर परिषदेच्या जिजामाता उद्यानात राजमाता जिजाऊसह बालशोभा यांचा पुतळा बनवण्याची ऑर्डर देण्यात आलेली असून क्ले मॉडेलचे काम पूर्ण झाल्यावर पुतळा उभारण्याची तात्काळ दखल घेण्यात येईल. तरी आपणास विनंती आहे की आपले दिनांक 11/5/2026 पासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करून कार्यालयात सहकार्य करावे. हे नगर परिषदेचं आम्हाला पत्र आहे, बरं का. तर नगर परिषद या ठिकाणी सगळ्यात महत्वाची इथंच या ठिकाणी नगर परिषदेने फसवणूक केली मराठा समाजाची. ती फसवणूक अशी केलेली आहे की नगर परिषद कार्यालय म्हणतंय की आम्ही वेताळ मंदिरच्या शेजारी त्या ठिकाणी 28 गुंठे जागा दिलेली आहे. नगर परिषदेनं जी 28 गुंठे जागा दिलेली आहे त्या ह्या 28 गुंठ्यामध्ये कुणाची जागा दिली, गट नंबर कुठला, सर्वे नंबर कुणाचा आहे, असा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणजे जागा कुणाची द्यायला, तुम्ही तुमच्या मालकीची जागा आहे का, तर तुम्ही असंही म्हणत नाहीत नगरपालिका की ही आमच्या मालकीची जागा आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की नगरपालिकेला कुठलाही कायदेशीर अधिकार नाही ही जागा मराठा भवनला देण्यासाठी काय. आणि दुसरी गोष्ट, याच्यानंतर यांनी फक्त हा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसंच नगरपालिकेनं 13 तारखेला आम्हाला पत्र दिलं 14ला, तसंच नामदार परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री राज्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या
अधिकृत फेसबुक अकाउंटवरती त्यांनी एक फेसबुक पोस्ट सोडली आणि धनंजय मुंडेंनी सांगितलं किंवा धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी सांगितलं की माझ्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं मी ही जागा खरेदी केलेली आहे. ही जागा वेताळ मंदिरची आहे. तर धनंजय मुंडेंनी सांगितलं की मी माझ्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं जागा मराठा भवनासाठी खरेदी केलेली आहे आणि ती मी नगर परिषद कार्यालयात देणार आहे. धनंजय मुंडे हे जबाबदार आहेत, राज्याचे माजी मंत्री राहिलेले आहेत, इथले आमदार आहेत आणि नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की मी ही जागा मराठा भवनसाठी नाथ प्रतिष्ठाननं खरेदी केलेली म्हणलेत. ते करण्याचे प्रोसिजर चालू म्हणले नाहीत किंवा देण्याचा विचार बी म्हणले नाहीत त्यांनी. आणि जाहीर परळीतल्या एका स्थानिक दैनिकाच्या कार्यालयामध्ये त्यांनी छोटासा कार्यक्रम म्हणजे त्यांनी असा खटाटोप केला की लगेच मराठ्यांना ह्या आंदोलन, आमच्या पहिल्यांदा तर त्यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडली, जाहीर फूट पाडली. त्याच्यामध्ये जे काही आम्ही समजा निष्पाप निरापराध मराठा बांधव एका उद्देशाने त्या ठिकाणी जमलेले होते आंदोलनासाठी, तर त्या आंदोलनामध्ये यांनी फूट पाडली. आणि सगळ्यात महत्वाचं, धनंजय मुंडे साहेबांनी हे नगर परिषदेने मराठा बांधवांना पत्र दिल्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी तातडीची एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मी मराठा भवनसाठी माझ्या नाथ प्रतिष्ठानकडून ही जागा मी खरेदी केलेली आहे. ते झालं की लगेच संध्याकाळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वैनाथराव सोळंके, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाचे पती बाजीराव धर्माधिकारी यांनी खटाटोप केला आणि लगेच धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी त्या जागेवर नेऊन त्या जागेचा मराठा समाज बांधवाला त्या ठिकाणी कब्जा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं, सगळ्यात महत्वाचं शोकांतिका अशी आहे की जे पत्र नगरपालिकेने दिलेलं आहे, हे पत्र मराठा बांधवांना की आम्ही ती जागा देत आहोत वेताळ मंदिरच्या बाजूची, तर ती जागा कुणाची आहे, तर परळी शहरामधील दत्तात्रय देवस्थान हे काल तलाट्याकडनं 7/12 8 उतार आणलेला आहे, परळी शहराचे तलाठी. तर त्यांच्याकडनं ही जागा आणलेली. तर ही गट नंबर 413, ही दत्तात्रय देवस्थान. दुसरी गोष्ट, ही कुळाची इनामी जमीन आहे, वर्ग 2ची, प्रतिबंधित मालिकेची. हिचं हस्तांतरण होत नाही. जर नगरपालिका आणि नाथ प्रतिष्ठाननं जर खरेदी केलेली असली असती तर नाथ प्रतिष्ठानं ह्याची रजिस्ट्री दाखवावी. नाथ प्रतिष्ठाननं रजिस्ट्री दाखवायला पाहिजे ना, की धनंजय मुंडे काय म्हणतात की मी माझ्या नाथ प्रतिष्ठानकडून ही जागा मी मराठा भवनला दिलेली आहे. कुठल्या आधारावर दिली? तुम्ही तोंडी बोलण्याला तुमचा समाज विश्वास ठेवल का? आमचा अजिबात नाही. तुम्हाला ऑन रेकॉर्ड यावं लागेल. तुम्ही राज्याचे मंत्री आहेत, तुम्ही जबाबदारीने बोलायलेत की मराठा भवनसाठी मी जागा दिलेली आहे. मग ही जागा तर दत्तात्रय देवस्थान दत्त मंदिरची जागा ही, ज्याचा गट नंबर सर्व नंबर 413 आहे. आणि ही जमीन वर्ग 2ची आहे, प्रतिबंधित मालकी इनामीची जमीन नाही. ह्याच्यामध्ये इतर हक्कामध्ये जे लोक आहेत, आलं लक्षात, ह्यांना सुद्धा ही जमीन विकता येत नाही. ही सगळ्यात मोठं म्हणजे टेक्निकल, एक वकील म्हणून, मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी ह्या महत्वाच्या कायदेशीर बाबी आहेत. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्यांनी ते सांगून जागा दत्त मंदिरच्या जागेमध्ये तुम्ही बेकायदेशीर मराठा बांधवांमध्ये फूट पाडून त्या ठिकाणी मराठा समाजाला तुम्ही त्या जागेचा कब्जा दिलेला आहे. ते कब्जा सुद्धा तुम्हाला देता येत नाही या क्षणाला. उद्या तुम्ही वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरच्या जागेचा कब्जा देताल, उद्या एखाद्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचा कब्जा देताल नगरपालिका वरच्यावरी, तुम्हाला रेकॉर्ड आणावं लागेल. नगरपालिका ही गव्हर्नमेंट बॉडी आहे. बरं, दुसरी गोष्ट, सकल मराठा समाज बांधव नगरपालिकेच्या समोर कशासाठी बसला होता? नगर परिषदेने आम्हाला ते हे द्यावं, आम्हाला मराठा भवन द्यावं. मराठा समाजाची मागणी होती की नगर परिषदेने द्यावं आम्हाला. सकल मराठा समाजाला ज्यावेळेस आंदोलन म्हणजे इशारा दिला, आंदोलन करत्या वेळेस मराठा समाजाने एक निर्णय घेतला होता की आम्हाला नगर परिषदेकडनं पाहिजे. ह्याच्यामध्ये नाथ प्रतिष्ठानचा संबंध नाही. नाथ प्रतिष्ठानच्या दया धर्माची उपकाराची मराठा समाजाला गरज नाही. आज जरी नाथ प्रतिष्ठाननं समजा जाहीर केलं की आम्ही धनंजय मुंडे साहेब आम्हाला नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मी मराठा समाजाला ही जागा देत आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानची गरज नाहीये मराठा समाजाला, त्यांच्या दान धर्माची गरज नाहीये. मराठा समाजाला नगरपालिकेने द्यायला पाहिजे. उद्या एखादा दारू विक्रेता, मटक्यावाला, गांजा विकणारा जर म्हणला की मराठा समाज लाचार आहे, त्यांना गरज आहे का, मी माझ्या स्वखर्चातून स्वखुशीतून मी जागा देतो, आम्ही घ्यायला तयार नाहीत. गव्हर्नमेंट बॉडी आहे नगरपालिका, आम्हाला नगर परिषद प्रशासनाकडनं पाहिजे ती जागा. धनंजय मुंडे सांगणारे कोण की मराठा समाजाला जागा दिली? धनंजय मुंडे सांगणारे कोण? धनंजय मुंडे कुणाची जागा दिलेत? प्रतिबंधित मालकीची वर्ग 2ची जमीन, दत्तात्रय देवस्थानची, दत्त मंदिरची जागा दिलेत. धनंजय मुंडेच्या नाथ प्रतिष्ठानला ही जागा हस्तांतरण करण्याचा काय अधिकार आहे? पत्रकार बांधवांना माझी विनंती की हा महत्वाचा मुद्दा आहे. ऑन रेकॉर्ड बोलवलो, मी एक जबाबदार वकील आहे आणि मी एक मराठा आंदोलक आहे.
तर हे कशामुळे तुम्हाला सांगतो हे सगळं षडयंत्र यांनी केलं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे आज दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की ह्यांनी ताबा कब्जा दिला. मग ताबा कब्जा दिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं. एखाद्या प्रतिबंधित मालकीच्या वर्ग 2च्या जमिनीमध्ये राज्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे, राज्याचे माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे व त्याचबरोबर या ठिकाणी नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष यांना त्यांना त्या ठिकाणी बेकायदेशीर इतर देवस्थानच्या जमिनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते कब्जा देता येत नाही. त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होतील. उद्या हायकोर्टला रीट दाखल झाली तर वर्ग 2ची जमीन, दत्तात्रय देवस्थानची जमीन, तुमचा त्या नाथ प्रतिष्ठानचा आणि नगर परिषदेचा काय संबंध आहे? अजिबात संबंध नाही त्यांचा. ऑन रेकॉर्ड या तुम्ही सोशल जाहीर भाषणामध्ये ते सांगलेत की मराठा समाजाला मी माझ्या नाथ प्रतिष्ठान विकत घेतली. धनंजय मुंडे साहेब कुठं सुद्धा म्हणले नाहीत की मी ही जागा या ठिकाणी माझा विचार आहे की मराठा समाजाला खरेदी करून द्यायचा वगैरे वगैरे. मग धनंजय मुंडे साहेब सांगणारे कोण की मी मराठा समाजाला दान धर्म देवलो म्हणून? हा, तर हे सांगण्याचं तात्पर्य ही सारासार मराठा समाजामध्ये त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी फूट पाडली. मराठा समाज बांधवाचे जे काही परळीमध्ये ऍक्टिव्ह काही स्वयंघोषित आंदोलक जे आहेत एक मोजके, जे की धनंजय मुंडेचे पेड लोक आहेत, की त्यांना महिन्याला 15 ते 20 हजार रुपयाचा पगार आहे चालू. असे लोक काय करतात की ते धनंजय मुंडेच्या पक्षाचं तर काम करतातच आणि दुसरी गोष्ट काय करतात की मराठा समाजाला उभारलेल्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये तेच लोक सक्रिय सहभागी होतात आणि तेच सगळं हे तोडपाणी या ठिकाणी घडवून आणतात. हाच तसा काहीसा प्रकार झालेला आहे. आम्ही निष्पाप खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या एक निष्पाप ज्याच्या मनामध्ये कुठलंही कपट नाही, लालच नाही, अशा प्रामाणिक छत्रपतीच्या शिवरायांच्या मावळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी एका प्रामाणिक उद्देशाने मराठा भवन व्हावं म्हणून आम्ही नगर परिषदेच्या समोर त्या दिवशी उपोषणाला बसलो. परंतु ह्याच्यातल्या काही म्हणजे कटकारस्थान रचणाऱ्या मराठा समाज बांधवातले काही समाजकंटकांनी या ठिकाणी काय केलं की आंदोलनामध्ये फूट पाडली आणि बरोबर त्यांना धनंजय मुंडेंनी, आम्हाला तर असा संशय आला की त्या लोकांना धनंजय मुंडेंनी सांगितलंय की या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने हे आंदोलन आपल्याला मॅनेज करायचं आहे. ही फार मोठी तुम्हाला सांगतो शोकांतिका आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की 14 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. त्या जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे, आमदार धनंजय मुंडे आणि ह्या नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी वगैरे वगैरे नगर परिषदेने त्या ठिकाणी जाऊन ह्याचं उद्घाटन केलेलं आहे. ती जागा ताब्यात दिलेली आहे. तर हे ताबा तुम्ही ताबा देणारे कोण? हे मराठा समाजाच्या तुम्हाला सांगतो त्यावेळेस लक्षात आलं का नाही आला मला काही या क्षणाला सांगता येणार नाही. जर त्यांच्या लक्षात आलं असेल तर निश्चितच त्यांनी धनंजय मुंडे सोबत तोडपाणी केलेलं आहे. की तुम्हाला माहिती की त्यांची नगरपालिकेची जागा नाहीये, तुम्हाला माहिती नाथ प्रतिष्ठानची जागा नाहीये, तुम्हाला माहिती दत्तात्रय मंदिरची जागा आहे, गट नंबर 413. मग तुम्ही वर्ग 2ची प्रतिबंधित मालकी इनामी जमिनीच्या जमिनीमध्ये तुम्ही ताबा देणारे कोण?